उत्तम शिक्षण मंत्री कोण तर फडणवीस हे मोदींनाही माहिती। पंतप्रधान मोदींची फडणवीसांची चर्चा। संजय राऊतांचा दावा, देशाला उत्तम शिक्षण मंत्री मिळो हीच सर्वांची इच्छा। संजय राऊतांची प्रतिक्रिया। मोदी शहांमधील संघर्ष आणि मुख्यमंत्री दिल्लीत जाणार हे सामना ठरवत नाही। सामनाच्या रोखटोकवरनं मंत्री उदय सामंत यांचा निशाणा। बकवास बातम्यांमुळे सामनाचा खप काही लोकांपुरता मर्यादित। सामनाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्यामुळे त्याकडे लक्ष देत नाही। पुढे सोडणं हा संजय राऊतांचा व्यवसाय झालाय। सामनातल्या बातमीवरनं संजय शिरसाट यांची संजय राऊतांवर टीका। अभिजित दिपकेंना भेटायला गेलेल्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं। महायुतीची भूमिका ठरलेली असताना दिपकेंना परस्पर भेटल्यामुळे संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना शिंदेंकडनं विचारणा। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे हे स्पष्ट करावं। प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं। अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरनं प्रवीण दरेकरांची टीका। आम्ही महायुतीमध्ये आहोत म्हणून दरेकरांनी सल्ला दिला असेल। दरेकरांच्या टीकेवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर अभिजित दिपकेंनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनाला मोदींनी न्याय दिला। हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे। उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातनं दरवर्षी 18 कोटींची चोरी। राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप। मंदिरातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेलं तक्रारींचं पत्र भरसभेत वाचून दाखवलं। राज ठाकरेंच्या आरोपामागे गंभीर सत्य दडलंय। सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणावर राऊतांचं वक्तव्य। सिद्धिविनायकच नाही तर सर्वच मंदिरात चोरी होतीये, संजय राऊतांचा दावा। राज ठाकरेंच्या घरी जाऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकरांची प्रतिक्रिया। तर राज ठाकरेंच्या घरी जाण्याऐवजी पत्रावरती सही करणाऱ्या ट्रस्टींच्या घरी जावं, अविनाश जाधव यांचं प्रत्युत्तर। पत्रामध्ये अर्धसत्य, वाढीव उत्पन्नाचा ऑडिट रिपोर्ट आला पाहिजे। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया। सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणात आज मनसेची पत्रकार परिषद। मनसेचे यशवंत किल्लेदार दानचोरी प्रकरणी माध्यमांशी बोलणार। सिद्धिविनायकाच्या दानपेटीतनं दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंचा आरोप। राज ठाकरेंच्या आरोपांनंतर मनसेची आज पत्रकार परिषद। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेनं लावलेल्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो नाहीत। पुण्यात शहांच्या दौऱ्यासाठी लावलेल्या बॅनरवरनं राऊतांचा निशाणा। शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे खोटे आणि भंपक, राऊतांची टीका। एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेवर मंत्री गणेश नाईकांची नाराजी। 30 वर्षही न झालेल्या इमारतींचा क्लस्टर योजनेत समावेश करण्याचा प्रयत्न। गणेश नाईकांचा आरोप, माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा दाखवणार। नाईकांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष इशारा। एकनाथ शिंदेंच्या त्यांच्या जिल्ह्यात काय करावं याचा निर्णय घेण्यात ते सक्षम। गणेश नाईकांना त्यांच्याच पक्षात कोण विचारत नाही। गणेश नाईकांनी शिंदेंना दिलेल्या इशारावरती संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोणताही वाद झालेला नाही। बजरंग सोनावणेंसोबत खडाजंगी झाल्याच्या चर्चांवर मुंडेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंचे एक्सपोस्टवरून स्पष्टीकरण। नरेंद्र मोदी जेव्हा जेनझींसाठी माय फ्रेंड्स म्हटले तेव्हा नकारात्मक विचार गेले असतील। मोदी देशाच्या विकासाचे आणि भविष्याचे फ्रेंड। मोदी जेनझींचे फ्रेंड झाले, पंकजा मुंडेंकडनं व्हिडिओ ट्विट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेत नवीन तरुणांना संधी। पक्षाच्या युवक अध्यक्षपदात विभागणी। शहरांसाठीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती, तर सुशील बोर्डेंची विद्यार्थी सेलच्या अध्यक्षपदी निवड। सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी बारामतीत सहयोग निवासस्थानी गर्दी। सुनेत्रा पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तातडीनं उपाययोजना करा, सुनेत्रा पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। येणारा काळ आपलाच आहे, त्या काळामध्ये आपण फिट राहायला पाहिजे। धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। मुंडेंकडनं उपस्थितांना आरोग्याचे धडे। जनता येत्या निवडणुकीत सरकार बदलेल। सरकार बदलणं लोकशाहीसाठी आवश्यक। खूप काळासाठी सरकार राहिल्यास ते अहंकारी होऊन जातं। TV9 मराठीच्या मुलाखतीत अभिजित दिपकेंकडनं भूमिका स्पष्ट। संसदेच्या सभागृहात देखील शिवीगाळ केली जाते, मात्र नेत्यांवर गुन्हे दाखल नाही, मग विद्यार्थ्यांवरतीच का? TV9 मराठीच्या मुलाखतीतनं अभिजित दिपकेंचा सवाल। विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। कॉक्रोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू। गैरवापर असल्यास कारवाई होणार, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा। सीजेपीला विदेशी फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश, दिपकेंचा पलटवार।
दादर टीटी परिसरात मॅनहोल भोवती कोणतंही बॅरिकेडिंग नव्हतं. पादचारी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पालिका कर्मचाऱ्यांनी 1 तासानंतर मॅनहोलवरती जाळी बसवली. दादर टीटी परिसरात मॅनहोलवरील जाळी चोरण्याचा प्रयत्न. स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांचं ट्विट. जाळी चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे चोरटा मॅनहोल उघडा ठेवून पसार झाला. अमेय घोलेंचा आरोप. मॅनहोलच्या झाकण चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात तक्रार. मुंबई पालिकेकडून पोलिसात तक्रार दाखल. पोलिसांकडून एफआयआर ऐवजी एनसी दाखल केली जाणार. बीएमसीच्या स्थायी समितीत बहुमत टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षानं आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातनं सभागृहात आणलं. भाजप नगरसेवक शिवकुमार झा यांना रुग्णालयातनं थेट बीएमसीच्या सभागृहात आणण्याचा प्रकार. स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांकडे 13 सदस्य तर विरोधकांकडे 12 सदस्यांचं संख्याबळ. पनवेलच्या खारपाडा टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालकांचा संताप. मनसेनं टोलनाका अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर वाहतूक सुरळीत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं राष्ट्रीय अधिवेशन 7 ऑगस्टला बेंगळुरूत होणार. अधिवेशनात ओबीसींच्या 26 मागण्यांवरती चर्चा होणार. तर उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या हस्ते होणार. भंडाऱ्यातील समस्यांवरती काँग्रेसची अनोखी डान्स डिजिटल मोहीम. रस्ते आणि तुंबलेल्या नाल्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी डान्स आंदोलन. तुंबलेल्या नाल्यांच्या बाजूला आणि आरोग्य केंद्रासमोर काँग्रेसचं आंदोलन. भंडारा जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांचा उपक्रम. कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती द्या. शेतीमालावरील बंदी उठवा आणि हमीभाव द्या. अशा विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्टला नांदेडमध्ये राज्यस्तरीय शेतकरी परिषद घेण्यात येणार. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांची माहिती. केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना कर वितरणाचा अग्रिम हप्ता वितरित. सर्व राज्यांना 1,09,000 कोटींचा अग्रिम हप्ता. महाराष्ट्राला 7,022 कोटींचा अतिरिक्त निधी प्राप्त. नीट पेपर लीक प्रकरणासाठी स्थापन फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची बदली. न्यायाधीश अनुप ग्रोव्हर बालिगाय यांची बदली. तर विशेष न्यायाधीश अजय गुप्ता पेपरफुटी प्रकरणांची सुनावणी घेणार. दिल्ली उच्च न्यायालयाकडून 138 न्यायाधीशांच्या बदल्या आणि नेमणुका. आपकडनं E20 पेट्रोल विरोधात विशेष मोहीम सुरू. E20ची कमी किंमत आणि पेट्रोल 84 रुपयांखाली मिळावं या मागण्यांसाठी 4 ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा काढणार. अरविंद केजरीवाल यांची घोषणा. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. ईडीनं भोंदू अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर केले. 1,000 रुपये किमतीच्या अंगठ्यांची जोडी भक्तांना 2,62,000 रुपयांना विकली. जप्त केलेल्या अंगठ्या बनावट असल्याचं उघड. ईडीनं कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमधनं प्रकार उघड. दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये विमानाचा अपघात. या अपघातात विमानातील 13 जणांचा मृत्यू झालाय. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात कागदपत्र सापडत नसल्याचं सीबीआयनं कोर्टासमोर कबूल केलं. मुंबई सत्र न्यायालयाकडनं याबाबत सीबीआयला 5 ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातनं पीबीजी सोल्जरथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला मिझोरामचे राज्यपाल व्ही.के. सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर अंधेरीच्या राजाची पाद्यपूजा. गणेश भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या अंधेरीचा राजा गणेश मंडळात आज चतुर्थी निमित्तानं विशेष पूजा अर्चा. राज्यात ड्रग्जचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल. राज्य सरकारकडून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तयार. यातील अंमलदारांना मूळ वेतनाच्या 30% प्रोत्साहन भत्ता मंजूर. आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय बॉक्सर्सचा डंका. भारतीय बॉक्सर्सकडनं एकाच दिवशी 7 सुवर्ण पदकांची कमाई. तर महिला गटात 5 आणि पुरुष गटात 2 सुवर्ण पदकांवर कोरलं नाव. जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी. पुराचं पाणी सखल भागात साचलं. परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती. कोहिस्तान कॉलनीतील अनेक घरं पाण्याखाली. केरळमच्या कन्नूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. श्रीकंठपुरम शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं. गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावात पुराचं पाणी साचलं. हलवद तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 जणांची एनडीआरएफकडनं सुटका. गुजरातच्या सांबरकाठा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी. इंदरमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप. पुराच्या पाण्यात अडकलेली कार बाहेर काढण्यात यश.
गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेली कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश. कार बाहेर काढण्यात स्थानिकांची मदत. केरळमच्या पठाणमथिट्टा इथे मुसळधार पावसाचा हाहाकार. आरनमुला परिसरामध्ये पूरस्थिती गंभीर. अतिमुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पूरस्थिती निर्माण. आरनमुला चेंगूर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प. गुजरातच्या नेत्रंगममधील घणीफूट धबधब्याजवळ कर्जत नदीचा रौद्र रूप. पर्यटकांचा आवडता धबधबा धोकादायक बनला. गुजरातच्या मोरबीमध्ये मुसळधार पावसामुळे दाणादाण. सामाकांठा परिसरातील 15हून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी साचलं. राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट. तर कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. नागपुरात आतापर्यंत 454.7 मिलीमीटर पावसाची नोंद. 4 दिवस जोरदार पावसानं हजेरी लावल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर ओसरला. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पुढील 4 दिवस पावसाची तीव्रता कमी असणार. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू. ओढे, नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. उजनी आणि वीर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली. व्यास नारायण झोपडपट्टीत पुराचं पाणी शिरलं. 8 ते 10 घरांमध्ये पाणी घुसल्यानंतर 10 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पात 92% जलसाठा जमा. त्यामुळे पुढील वर्षभरासाठी नांदेडकरांची तहान भागणार. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. सांगलीतील औदुंबर दत्त मंदिराच्या गर्भगृहात दुसऱ्यांदा पुराचं पाणी शिरलं. परंपरेनुसार पादुका आणि मूर्ती वरच्या देवघरात हलवण्यात आल्या असून भाविकांसाठी तिथून दर्शनाची व्यवस्था. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाणे तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब. 4 दिवसांपूर्वी 62% असलेला पाणीसाठा आता 100% झाल्यामुळे शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे डिंभे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढला. नाशिकच्या इगतपुरीतील रेल्वे डॅम परिसरात पर्यटकांची गर्दी. महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील पर्यटक दाखल. वीकेंड असल्यामुळे पर्यटकांची संख्या जास्त. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 89.08% पाणीसाठा जास्त असून सुद्धा पाणी कपात कायम. सध्या मोडक सागर आणि विहीर तलाव 100% भरलेला. पुण्यातील चास कमान धरण ओव्हरफ्लो. धरणातून भीमा नदी पात्रात 13,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. घाटमाथ्यावरील जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. सततच्या पावसामुळे बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरण भरल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटणार. आमदार संजय गायकवाडांच्या हस्ते जलपूजन. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील गुमलकोंडा भागात पूर. एका गर्भवतीला बैलगाडीच्या साह्यानं पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. पुण्याच्या राजगडमधील करंजावणे गावात स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेहावर भर पावसात अंत्यविधी करण्याची वेळ. पावसात लाकडं पेटत नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. पुण्याच्या मनसरमध्ये कवयित्री शांता शेळके यांच्या वाड्याचा काही भाग कोसळला. वाड्याचा काही भाग कोसळल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त. सुदैवानं घटनेत कुणालाही दुखापत नाही. नाशिकच्या सुरगाणा आणि पेठ तालुक्याला जोडणारा पुलाचा भराव वाहून गेला. पार नदीला आलेल्या पुराचा फटका तर जीव मुठीत धरून लोकांचा धोकादायक पुलावरनं प्रवास. पुलाचं काम करण्याची स्थानिकांची मागणी. गोंदिया जिल्ह्यात शासकीय आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 3 वर्षात 3,434 घटली. तर पीएम पोषण योजनेवरती 25,67,00,000 खर्च करून सुद्धा गळतीचं प्रमाण कायम. 10 ते 20 शाळांचा सखोल अभ्यास केला जाणार.